आपण खेड तालुक्यात राहतो आणि आपल्या खेड तालुक्याचे भौगोलिकदृष्ट्या अनेक पट्टे पडतात. आपल्या तालुक्याचे पूर्व, मध्य, पश्चिम असे पट्टे पडतात आणि त्याच्यातही भौगोलिकदृष्ट्या खूप पट्टे पडून जातात. पश्चिम पट्ट्यात करंजविरे ते वांद्रे असा रोड, त्यानंतर शिरोली ते वांद्रे असा रोड, अतिपश्चिम पट्ट्यातील बिबाशंकरमधील गावं, मध्य पट्ट्यातील गावं म्हणजे कडूस, कोळे, कुरकुंडी, चांदूस, किवळे. ह्या मध्य पट्ट्यात चाकणमधील दक्षिणेकडील भाग म्हणजे चाकण, नाणेकरवाडी, खराबवाडी. उत्तरेकडील भाग म्हणजे खेड तालुक्यातील 24 वाड्या. पूर्व पट्ट्यात जायचं म्हटलं तर वापगाव, कनेरसर. पूर्व भागातील दक्षिण पट्ट्यात जायचं म्हटलं तर आळंदी भागातील धानोरे, सोळू, मरकळ, शेळपिंपळगाव असे अनेक भाग पडतात. आपला भाग भीमाखोऱ्याच्या, भामाखोऱ्याच्या, सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्यामुळे आपल्या तालुक्याचे असे विविध भाग पडत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजगुरुनगर ते वापगाव ह्या रस्त्याच्या कडेला असणारं जरेवाडी गावातील एक मंदिर. जरेवाडी गाव हे राजगुरुनगरपासून अंदाजे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. जरेवाडी गावाला जायचं असेल तर आपल्याला हा घाट चढावा लागतो. राजगुरुनगर डेपोतून ह्या गावांना जाण्यासाठी एसटीची सोयसुद्धा उपलब्ध आहे. जेव्हा आपण वापगाव रस्त्याला जातो तेव्हा रस्ता एका ठिकाणी वळतो. तेथे बाजूलाच आपल्याला एक छोटी खोली दिसून येते. असे म्हणले जाते की ही खोली पांडवकालीन आहे. म्हणजे पांडवकालीन काळातील कुणीतरी व्यक्तींनी ही खोली खणून ठेवलेली होती. कदाचित ऊन, पावसाळा, थंडी यापासून संरक्षणासाठी ही खोली उभारण्यात आली असावी. आपण पाहूयात आतमध्ये नक्की काय आहे. आतमध्ये गेल्यावर आपल्याला चौकोनी आकाराची एक खोली दिसून येते. पूर्वीच्या काळी अशा खोल्या बांधण्याचे तंत्रज्ञान त्या काळी उपलब्ध होते. त्यामुळे त्या काळातील लोकांनी सह्याद्रीमधील डोंगरदऱ्यात अनेक खोल्या उभारण्याचे काम केलेले आहे. येथून राजगुरुनगर शहर पाहिल्यानंतर मी वरच्या साईडला गेलो. आपण राजगुरुनगर शहराचे असाल आणि आपल्याला धूळमुक्त, स्वच्छ, सुंदर, थंड हवा पाहिजे असेल तर आपण ह्या परिसरात येऊ शकता. ह्या डोंगरावर जर आपण खालच्या साईडला गेलो तर अथांग पसरलेला भाग आपल्याला दिसून येतो. थेट नेमगाव दावडीपर्यंत हा भाग पसरलेला आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला फक्त डोंगररांगाच दिसून येतात. या परिसरात एक सुद्धा गाव आपल्याला दिसून येत नाही. अशा डोंगररांगा जर शिल्लक राहिल्या तर आपल्या शहराला, आपल्या तालुक्याला स्वच्छ हवा मिळू शकते. या भागातील हवा इतकी स्वच्छ आहे की आपल्याला असं वाटतं की ती हवा घेऊ. कदाचित अशा स्वच्छ हवेनेच जुन्या काळातील लोक जास्त जगत असावीत. वापगाव गुळाणीचा घाट चढून आल्यानंतर आपल्याला जरेवाडी गाव आल्याचे दिसून येते. जरेवाडी गाव हे कमी लोकसंख्येचे गाव आहे. भौगोलिकदृष्ट्या जरेवाडी गाव हे उंच अशा डोंगरावर वसलेले आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी जरेवाडी गावात इतकी घरे नव्हती. परंतु गावातील लोकांनी नवीन घरं बांधल्यामुळे घरांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. वाटेत आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी दिसून येते. शाळेच्या भिंतीवर आपल्याला खेड तालुक्याचा नकाशासुद्धा दिसून येतो. काही गावांची जागा चुकीच्या ठिकाणी असली तरी नकाशा चांगला आहे. शाळेच्या बाजूलाच आपल्याला महादेवाचे मंदिर दिसून येते. महाराष्ट्रातील असं एक सुद्धा गाव नाही की जिथे मंदिर नाही. पुढे गेल्यानंतर बाजूलाच आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा मंदिर पाहायला मिळते. डाव्या हाताला असणारा रस्ता पकडला तर आपण त्या डोंगरावर पोहोचतो. डोंगराच्या पायथ्यापाशी एक बाबा आपल्याला दिसून आले, ज्यांनी राजगुरुनगर ते त्र्यंबकेश्वर असा 3 वेळा सायकलने प्रवास केलेला आहे. जुन्या पिढीला भेसळमुक्त अन्न भेटल्यामुळे जुन्या पिढीची ताकद आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. जेव्हा आपण डोंगरावर जातो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बसायला सोय केलेली आहे. छत्र्यांचे डिझाईन असलेली बैठक व्यवस्था आपल्या राजगुरुनगर शहरात सुद्धा असायला हवी. जवळपास 1 वर्षापूर्वीच येथे कच्ची वाट होती. गावातील लोकांनी आणि काही दानशूर नागरिकांनी
केलेल्या मदतीतून अशी वाट निर्माण केलेली आहे. खेड तालुका मेडिकल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीपभाऊ शंकरशेठ राक्षे यांच्या सहकार्यातून ह्या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. जरेवाडी गावाचे ग्रामदैवत असलेले वाघोबा देवस्थान मंदिराकडे जाणारी वाट चढ्या स्वरूपाची असल्यामुळे आपल्याला दम लागतो. परंतु जेव्हा आपण वरती गेल्यावर मंदिराला पाहतो, येथील स्वच्छ हवेला पाहतो, तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं. लागलेला दमसुद्धा निघून जातो. या ठिकाणी आपल्याला खेड तालुक्याचे लांबचे दृश्यसुद्धा पाहायला मिळते. खेडचा नवीन घाट, पेठ, चौरंग्या डोंगर, वेळेश्वर डोंगर, राजगुरुनगर परिसर, चाकण परिसर, वेळ नदी, आंबेगावचा पूर्व पट्टा अशी लांबची गावं स्वच्छ हवेत आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेर आपल्याला दगडी शिल्प तसेच जुन्या काळातील टाक्यासुद्धा पाहायला मिळतील. सन 2025मध्ये ह्या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. आपल्याला दीपमाळ, तुळस, नंदी अशा गोष्टी बाहेर असलेल्या दिसून येतात. मंदिराचे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा मी 2-3 वर्षापूर्वी येथे आलेलो होतो तेव्हा दगडी बांधकामातील छोटंसं असं मंदिर होतं. तेव्हा गावातील ग्रामस्थांना वाटायचं की आपल्या गावातील मंदिर मोठं असावं, प्रशस्त असावं. तेव्हा प्रदीपभाऊ राक्षे यांनी गावातील मंदिर बांधण्यासाठी मोठी मदत केली. जर हे मंदिर पाहण्यासाठी आपण फॅमिलीमध्ये येणार असाल तर आपल्या बायकोला बाहेरच ठेवावे, कारण ह्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. बाजूलाच आपल्याला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. जरेवाडी गावतेचे ग्रामदैवत वाघोबा हे आपल्याला मध्यभागी पाहायला मिळतात. मंदिराला अतिशय चांगल्या प्रकारच्या फरशा बसवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मंदिराला दिलेला कलर, त्याचे डिझाईन, दरवाजा अशा सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जरेवाडी गावचा डोंगर समुद्रसपाटीपासून कमी उंचीचा जरी असला तरी तो उभ्या चढणीचा आहे. त्यामुळे अशा डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम खूप अवघड होते. असे अवघड काम जरेवाडी गावातील लोकांनी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. डोंगरावरून जरेवाडी गावातील सगळीच घरे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण डोंगरावर जातो तेव्हा पेठ, पामचंद्र डोंगर किंवा पश्चिम पट्ट्यातील जी हवा आहे ती सरळ आपल्या अंगावर येते. डोंगर उंच पठारावर वसलेला असल्यामुळे त्याला जास्तीची हवा मिळते. त्यामुळे आपल्याला मंदिर पाहायचे असेल आणि स्वच्छ हवा घ्यायची असेल तर या परिसरात आपण नक्कीच भेट देऊ शकता. वाघोबा मंदिरात काही कार्यक्रम असतात तेव्हा इथे जेवणसुद्धा असते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळी गावे ह्या मंदिरात जेवायला येतात. आपल्याला हे मंदिर माहिती असेल तर कमेंट करून कळवा.